हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे ऑडिटिंग अँड इथिक मॅनेजमेंटचा 5th युनिट सॉल्व करत आहे, जो आहे ऑडिट ऑफ आयटम ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। ठीक आहे, याच्या आधी आपण 4 युनिट्स कव्हर केलेले आहे। ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल। ठीक आहे, तसंच फायनान्शियल अकाउंटिंगची आपण PDF बनवलेली आहे, ज्याची प्राइस आहे 250। 10th मे पर्यंत जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर 250 मध्ये ते तुम्ही परचेस करू शकता। त्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून ते तुम्ही PDF गेट करू शकता। ठीक आहे, तर आज आपण इथे ऑडिट ऑफ आयटम ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे 50 MCQ सॉल्व करत आहे। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया। आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार। कारण की ही जी सिरीज आहे ही कंटिन्यूस राहणार आहे टिल एक्झाम पर्यंत। जेव्हापर्यंत एक्झाम होत नाही तेव्हापर्यंत ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण ईच टॉपिकचे 50 MCQ सॉल्व करणार। ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण। विच ऑफ द फॉलोइंग इज अ जनरल कन्सिडरेशन इन ऑडिटिंग फायनान्शियल स्टेटमेंट? वित्तीय स्टेटमेंटच्या लेखापरीक्षणात कोणत्या गोष्टी सामान्य विचारधारा आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲक्युरेसी ऑफ इन्व्हेंटरी, सेकंड फेअरनेस प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड टाइमलाइन्स ऑफ पेमेंट, अँड फोर्थ एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन। तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड, फेअर प्रेझेंटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय स्टेटमेंट्सचे योग्य प्रशिक्षक प्रदर्शन। नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज अन इसेन्शियल प्रोसिजर वेन ऑडिटिंग द बॅलन्स शीट? बॅलन्स शीटचे लेखापरीक्षण करताना कोणती विशिष्ट प्रक्रिया आवश्यक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाईंग बँक बॅलन्स, सेकंड चेकिंग प्रॉफिट मार्जिन, थर्ड रिव्ह्यूइंग द स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो, अँड फोर्थ आयडेंटिफाईंग ऑल स्टेक होल्डर। तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट व्हेरीफाईंग बँक बॅलन्स, बँक शिल्लक तपासणी। नेक्स्ट, थर्ड, what specific procedure is required when auditing the statement of profit and loss? नफा किंवा तोटा स्टेटमेंटच्या लेखापरीक्षणासाठी कोणती विशिष्ट प्रक्रिया केली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अनालायझिंग रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, सेकंड व्हेरीफाईंग सॅलरी पेमेंट, थर्ड इन्व्हेस्टिगेटिंग कंप्लायन्स विथ टॅक्स लॉ, अँड फोर्थ चेकिंग बिझनेस एक्सपान्शन प्लॅन। तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट अनालायझिंग रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, महसुलाची ओळखी विश्लेषण। नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ ऑडिट प्रोसिजर फॉर फायनान्शियल डिस्क्लोजर? वित्तीय स्टेटमेंटमधील खुलासांच्या लेखापरीक्षणाची साठी कोणती प्रक्रिया आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाईंग रेव्हेन्यू, सेकंड रिव्ह्यूइंग CEO कॉन्ट्रॅक्ट, थर्ड चेकिंग कम्प्लीटनेस अँड ॲक्युरेसी ऑफ डिस्क्लोजर, अँड फोर्थ एम्प्लॉई बेनिफिट ऑडिट। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड चेकिंग कम्प्लीटनेस अँड ॲक्युरेसी ऑफ डिस्क्लोजर, खुलासांचे पूर्णता आणि अचूकता तपासणे। नेक्स्ट, फिफ्थ, व्हॉट इज द क्रिटिकल फॅक्टर वेन परफॉर्मिंग अन ऑडिट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट? वित्तीय स्टेटमेंटच्या लेखापरीक्षणामध्ये कोणता घटक मुख्य घटक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इव्हॅल्युएटिंग ऑपरेशनल इफिशियन्सी, सेकंड व्हेरीफाईंग द अप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल, थर्ड एम्प्लॉई इंटरव्ह्यू, अँड फोर्थ रिव्ह्यूइंग एम्प्लॉई परफॉर्मन्स रिपोर्ट। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हेरीफाईंग द अप्लिकेशन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल, लेखा तत्वांची अचूकता तपासणे। नेक्स्ट, सिक्स्थ, which document is directly impacted by an audit procedure for profit and loss statement? नफा आणि तोटा स्टेटमेंटचे लेखापरीक्षण करताना कोणते दस्तऐवज प्रभावित होतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बॅलन्स शीट, सेकंड कॅश फ्लो स्टेटमेंट, थर्ड स्टेटमेंट ऑफ चेंज इन इक्विटी अँड इन्कम स्टेटमेंट। तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ इन्कम स्टेटमेंट, नफा स्टेटमेंट। नेक्स्ट, सेवन, इन ऑडिटिंग बॅलन्स शीट व्हॉट इज अन ऑडिटर मोस्ट कन्सर्न अबाउट? बॅलन्स शीटचे लेखापरीक्षण करताना मीन्स ताळेबंद, ठीक आहे, करताना लेखापरीक्षण कोणत्या बाबीवर अधिक लक्ष देतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट असेट अँड लायबिलिटी व्हेरिफिकेशन, सेकंड इंटरनल कंट्रोल प्रोसिजर, थर्ड रेव्हेन्यू जनरेशन, अँड फोर्थ मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर। तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट असेट अँड लायबिलिटी व्हेरिफिकेशन, मालमत्ता व आणि कर्जाची पडताळणी। नेक्स्ट, 8, when auditing disclosure in financial statement what should auditor focus on? वित्तीय स्टेटमेंट्स मधील खुलासामध्ये लेखापरीक्षण कोणावर लक्ष केंद्रित करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉफिट मार्जिन, सेकंड लीगल कंप्लायन्स अँड ट्रान्सपरन्सी, थर्ड स्टॉक होल्डर सॅटिस्फॅक्शन, अँड फोर्थ एम्प्लॉई एंगेजमेंट। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लीगल कंप्लायन्स अँड ट्रान्सपरन्सी, कायदेशीर पालन आणि पारदर्शकता। नेक्स्ट, 9,
हाऊ डू ऑडिटर एक्सेस द particularity ऑफ ऑडिटिंग प्रोसिजर इन लीगल सिनेरियो. लेखापरीक्षण वास्तविक परिस्थितीमध्ये लेखापरीक्षण प्रक्रियांची व्यावहारिकता कशी तपासतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यूजिंग केस स्टडी अँड एक्झाम्पल, सेकंड कंडक्टिंग एम्प्लॉई सर्वे, थर्ड टेस्टिंग न्यू अकाउंटिंग सिस्टीम अँड फोर्थ रिव्हिविंग फायनान्शियल स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यूजिंग केस स्टडी अँड एक्झाम्पल, केस स्टडीज आणि उदाहरणांचा वापर करू. नेक्स्ट 10th, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग द स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो. रोख प्रवाह स्टेटमेंटचे लेखापरीक्षण करण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू व्हेरीफाय द ॲक्युरेसी ऑफ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, सेकंड टू एक्सेस लिक्विडिटी अँड फायनान्शियल हेल्थ, थर्ड टू व्हेरीफाय टॅक्स कंपायलन्स अँड फोर्थ टू रिव्ह्यू इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टू एक्सेस लिक्विडिटी अँड फायनान्शियल हेल्थ, द्रव्य प्रवाह आणि आर्थिक स्वास्थ्याचे मूल्यांकन. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसिजर इज नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन ऑडिटिंग द बॅलन्स शीट. खालीलपैकी कोणती प्रक्रिया बॅलन्स शीटच्या लेखापरीक्षणात थेट समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाईंग कॅश बॅलन्स, सेकंड चेकिंग इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, थर्ड रिव्हिविंग द प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट अँड फोर्थ एक्सेसिंग फेअरनेस ऑफ इक्विटी व्हॅल्युएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिव्हिविंग द प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, नफा आणि तोटा स्टेटमेंटचे पुनरावलोकन. नेक्स्ट 12th, in the context of financial statement disclosure, what is most important for auditor. वित्तीय स्टेटमेंट मधील खुलास्यांचा संदर्भात लेखापरीक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सपरन्सी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड द ॲक्युरेसी ऑफ टॅक्स फिलिंग, थर्ड एक्सेसिंग बिझनेस ग्रोथ ट्रेंड अँड फोर्थ एम्प्लॉई कम्पन्सेशन स्ट्रक्चर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रान्सपरन्सी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग, वित्तीय अहवालांची पारदर्शकता. Next 13, what does an auditor evaluate when verifying an asset existence in the balance sheet. Balance sheet means ताळेपत्रक. मालमत्तेच्या अस्तित्वाची पडताळणी करताना लेखापरीक्षण काय मूल्यांकन करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅल्युएशन ऑफ असेट, सेकंड ओनरशिप अँड लीगल टायटल, थर्ड फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड अँड फोर्थ एक्सेस इम्पॅक्ट ऑन कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ओनरशिप अँड लीगल टायटल, मालकी आणि कायदेशीर अधिकार. नेक्स्ट 14, विच प्रोसिजर इज व्हायटल फॉर एन्शुरिंग द कम्प्लिटनेस ऑफ लायबिलिटीज अँड इन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये कर्जाची पूर्णता सुनिश्चित करण्यासाठी कोणती प्रक्रिया अत्यावश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाईंग लोन ॲग्रीमेंट, सेकंड एक्सेसिंग इक्विटीज इन्व्हेस्टमेंट, third reviewing fees asset depreciation and fourth checking the accuracy of expense categorization. The correct answer is first verifying loan agreement, कर्ज करारांची पडताळणी. Next 15, when auditing profit or loss which of the following procedures should be performed. नफा किंवा तोटा लेखापरीक्षण करताना खालीलपैकी कोणती प्रक्रिया प्रथम केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट verifying revenue recognition, second checking expense allocation, third analyzing tax provision and fourth reviewing financial ratio. The correct answer is first verifying revenue recognition, महसूल ओळखण्याची तपासणी. Next 16, what is key concern when auditing disclosure regarding related party transaction. संबंधित पक्ष व्यवहारावरील खुलासांच्या लेखापरीक्षणात कोणता मुख्य मुद्दा आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्शुरिंग ॲक्युरेट फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड व्हेरीफाईंग द लिगॅलिटी ऑफ ट्रान्झॅक्शन, थर्ड आयडेंटिफाईंग द पार्टीज इन्व्हॉल्व अँड फोर्थ चेकिंग फॉर पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ चेकिंग द पोटेन्शियल कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट, स्वार्थाच्या संभाव्य संघर्षाची तपासणी. नेक्स्ट 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ ऑडिट प्रोसिजर फॉर फायनान्शियल स्टेटमेंट डिस्क्लोजर. वित्तीय स्टेटमेंट मधील खुलासांमध्ये लेखापरीक्षणाच्या प्रक्रियांचा खालीलपैकी कोणता भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाईंग कम्प्लिटनेस ऑफ डिस्क्लोजर, सेकंड रिव्हिविंग द स्टेटमेंट ऑफ चेंज इन इक्विटी, थर्ड ॲनालायझिंग टॅक्स फिलिंग अँड फोर्थ इव्हॅल्युएटिंग बिझनेस स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ इव्हॅल्युएटिंग बिझनेस स्ट्रॅटेजी, व्यवसाय धोरणांचे मूल्यांकन. नेक्स्ट 18,
What is the key factor in ensuring the accuracy of financial statement disclosure? वित्तीय स्टेटमेंट मधील खुलासांच्या अचूकतेसाठी एक मुख्य घटक काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट consistency with prior year report, second approval by the CFO, third timeliness of reporting, and fourth disclosure of all material information. The correct answer is fourth disclosure of all material information. सर्व महत्वाची माहिती उघडीस आणणे. Next 19. How do auditors ensure the reliability of financial statement? लेखा परीक्षक वित्तीय स्टेटमेंटच्या विश्वासार्हतेची कशी खात्री करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बाय टेस्टिंग इंटरनल कंट्रोल, सेकंड बाय इव्हॅल्युएटिंग एम्प्लॉई परफॉर्मन्स, थर्ड बाय कंपेअरिंग फायनान्शियल स्टेटमेंट विथ इंडस्ट्री बेंचमार्क, अँड फोर्थ बाय चेकिंग मार्केट ट्रेंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट बाय टेस्टिंग इंटरनल कंट्रोल, अंतर्गत नियंत्रणाची चाचणी करू. नेक्स्ट 20. Which of the following is example of an audit procedure related to equity disclosure? इक्विटी खुलाशांशी संबंधित लेखा परीक्षण प्रक्रियेचा कोणता खालील उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाइंग डिव्हिडंड पेमेंट, सेकंड रिव्हिविंग द स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी, थर्ड एक्सेसिंग स्टॉक ऑप्शन, अँड फोर्थ चेकिंग लीगल कंपायलन्स विथ टॅक्स लॉ. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिव्हिविंग द स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी. इक्विटीमध्ये बदलांचा स्टेटमेंट पुनरावलोकन. ठीक आहे. नेक्स्ट 21. व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑडिटिंग द नोट्स टू द फायनान्शियल स्टेटमेंट? वित्तीय स्टेटमेंटच्या टिप्पण्यांचे लेखापरीक्षण करण्याचा उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू व्हेरीफाय द अकाउंटिंग पॉलिसीज, सेकंड टू एक्सेस द इम्पॅक्ट ऑफ एक्सटर्नल फॅक्टर ऑन द फायनान्शियल परफॉर्मन्स, थर्ड टू एन्श्योर ट्रान्सपरन्सी अँड क्लॅरिटी ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन, अँड फोर्थ टू इव्हॅल्युएट एम्प्लॉई बेनिफिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू एन्श्योर ट्रान्सपरन्सी अँड क्लॅरिटी ऑफ ॲडिशनल इन्फॉर्मेशन. अतिरिक्त माहितीच्या पारदर्शकतेची आणि स्पष्टतेची खात्री करणे. नेक्स्ट 22. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ सबस्टेंटेटिव्ह ऑडिट प्रोसिजर? खालीलपैकी कोणती एक तथ्यात्मक लेखापरीक्षण प्रक्रिया आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिव्हिविंग इंटरनल कंट्रोल, सेकंड चेकिंग द बँक रिकन्सिलेशन, third comparing financial data with budget, and fourth inspecting supporting document for transaction. The correct answer is fourth inspecting supporting document for transaction. व्यवहारासाठी आधारभूत कागदपत्रांची तपासणी करणे. Next 23. What is the focus of an auditor when performing analytical procedure on financial statement? वित्तीय स्टेटमेंटवरील विश्लेषणात्मक प्रक्रियांचा लेखापरीक्षकांचा लक्ष काय असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू आयडेंटिफाय डिस्क्रिपन्सी अँड अनयुज्युअल पॅटर्न, सेकंड टू व्हेरीफाय ट्रान्झॅक्शन लिगॅलिटी, थर्ड टू एक्सेस द बिझनेस स्ट्रॅटेजी, अँड फोर्थ टू टेस्ट इंटरनल कंट्रोल सिस्टीम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टू आयडेंटिफाय डिस्क्रिपन्सी अँड अनयुज्युअल पॅटर्न, विसंगती आणि असामान्य नमुन्यांची ओळख पटव. नेक्स्ट 24. In the context of auditing liability, what is the auditor responsibility? कर्ज लेखापरीक्षाच्या संदर्भात लेखापरीक्षाची जबाबदारी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू एक्सेस द कम्प्लीटनेस ऑफ लायबिलिटी, सेकंड टू इव्हॅल्युएट द टॅक्स इम्प्लिकेशन ऑफ द लायबिलिटी, थर्ड टू रिव्ह्यू द प्रॉफिटेबिलिटी ऑफ लायबिलिटी, अँड फोर्थ टू व्हेरीफाय द ओनरशिप ऑफ लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू एक्सेस द कम्प्लीटनेस ऑफ लायबिलिटी, कर्जाची पूर्णता मूल्यांकन करणे. Next 25. What type of audit procedure involve testing specific transaction for accuracy? कोणती लेखा परीक्षण प्रक्रिया विशिष्ट व्यवहाराची अचूकता तपासण्यासाठी केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सबस्टेंटिव्ह प्रोसिजर, सेकंड कंट्रोल प्रोसिजर, थर्ड कंपायलन्स प्रोसिजर, अँड फोर्थ एनालिटिकल प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सबस्टेंटिव्ह प्रोसिजर, तथ्यात्मक प्रक्रिया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची PDF पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. नेक्स्ट 26. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ ऑडिटर्स वर्क इन टेस्टिंग द व्हॅल्युएशन ऑफ असेट? खालीलपैकी कोणते मालमत्तेच्या मूल्यांकनासाठी चाचणी करताना लेखापरीक्षणाचे कार्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट reviewing the depreciation policy, second verifying the legal ownership of the asset, third inspecting physical condition of asset, and fourth all of the above. The correct answer is all of the above, means
कपात धोरणाचे पुनरावलोकन करणे, सेकंड मालमत्तेच्या कायदेशीर मालकीची पडताळणी करणे आणि थर्ड मालमत्तेची शारीरिक स्थिती तपासणे. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 27. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ कंपायलन्स प्रोसिजर इन ऑडिटिंग. लेखा परीक्षणातील पालन प्रक्रियेचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चेकिंग द कन्सिस्टन्सी ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग, सेकंड टेस्टिंग कंपायलन्स विथ टॅक्स लॉ, थर्ड रिव्हिविंग फायनान्शियल रेशियो फॉर इंडस्ट्री कंपैरिजन एंड फोर्थ रिव्हिविंग इंटरनल कंट्रोल प्रोसीजर. तो करेक्ट आंसर है सेकंड टेस्टिंग कंपायलन्स विथ टैक्स लॉ. यह कर कायदेसह पालनाची चाचणी करणे. नेक्स्ट 28. व्हेन ऑडिटिंग डिस्क्लोजर रिलेटेड टू लॉन्ग टर्म डेब्ट्स विच फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. दीर्घकालीन कर्जाची संबंधित खुल्या संचय लेखापरीक्षण करताना कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅच्युरिटी डेट ऑफ द डेट्स, सेकंड लीगल स्टेटस ऑफ द डेब्ट, थर्ड द इंटरेस्ट रेट ऑफ द डेब्ट अँड ऑल ऑफ द अबोव. तो करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स कर्जाची मुदत तारीख, कर्जाची कायदेशीर स्थिती आणि कर्जावरील व्याज दर. नेक्स्ट 29. व्हॉट इज द ऑडिटर प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी व्हेन ऑडिटिंग द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. नफा आणि तोटा स्टेटमेंटचे लेखापरीक्षण करताना लेखापरीक्षकाची मुख्य जबाबदारी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू व्हेरीफाय द ॲक्युरेसी ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस, सेकंड टू एक्सेस द ओव्हरऑल फायनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी, थर्ड टू चेक द कंपायलन्स विथ अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फोर्थ टू रिव्ह्यू द कंपनी टॅक्स स्ट्रॅटेजी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू व्हेरीफाय द ॲक्युरेसी ऑफ ऑल इन्कम अँड एक्सपेन्स. सर्व उत्पन्न आणि खर्चाची अचूकता पडताळणे. नेक्स्ट 30. विच प्रोसिजर इज क्रिटिकल फॉर डिटेक्टिंग फ्रॉड ड्युरिंग अन ऑडिट. लेखा परीक्षण करताना फसवणूक शोधण्यासाठी कोणती प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे? फर्स्ट आहे व्हेरीफाइंग द एक्झिस्टिंग ऑफ असेट, सेकंड रिव्ह्यूइंग द मिनिट्स ऑफ मीटिंग, थर्ड परफॉर्मिंग एनालिटिकल रिव्ह्यू अँड फोर्थ टेस्टिंग जर्नल एंट्रीज अँड अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. आन्सर आहे लास्ट टेस्टिंग जर्नल एंट्रीज अँड अनयुज्युअल ट्रान्झॅक्शन. मीन्स जर्नल एंट्री आणि असामान्य व्यवहाराची चाचणी करणे. नेक्स्ट 31. व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑडिटिंग द स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो. कॅश फ्लो स्टेटमेंट मीन्स रोख लेखापरीक्षण करण्याचा उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू व्हेरीफाय द सोर्स ऑफ यूज ऑफ कॅश, सेकंड टू एक्सेस द कंपनी प्रॉफिटेबिलिटी, third to evaluate the internal control of over cash transaction and fourth to compare cash flow with budgeted amount. The correct answer is first to verify the source of use of cash. रोख स्तोत्र आणि वापरांची पडताळणी करणे. Next 32. When testing the valuation of inventory, what is the primary concern of an auditor? इन्व्हेंटरीच्या मीन्स साठाच्या बरोबर आहे मूल्यांकनाची चाचणी करताना लेखापरीक्षकाची मुख्य चिंता काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एन्शुरिंग इन्व्हेंटरी इज करेक्टली प्राइस अकॉर्डिंग टू द मार्केट व्हॅल्यू, सेकंड एन्शुरिंग इन्व्हेंटरी इज फिजिकल रिलेव्हंट टू द वेअरहाऊस, थर्ड एन्शुरिंग ऑल इन्व्हेंटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड अँड ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मीन्स बाजार मूल्यानुसार साठा योग्य प्रकारे किमतीत आहे याची चाचणी खात्री करणे बरोबर आहे. सेकंड इन्व्हेंटरी भांडारात शारीरिकपणे अस्तित्वात आहे की याची खात्री करणे आणि सर्व इन्व्हेंटरी व्यवहारात नोंदवले आहे की नाही याची खात्री करणे. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 33. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मिंग सबस्टेंटिव्ह टेस्टिंग इन अन ऑडिट. लेखा परीक्षणात तथ्यात्मक चाचणी करण्याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट to verify the completeness and accuracy of financial data, second to access internal control, third to ensure compliance with accounting standard and fourth to detect fraud. The correct answer is first to verify the completeness and accuracy of financial data. Means वित्तीय डेटाची पूर्णता आणि अचूकता पडताळणे. Next 34. Which of the following is an example of test of detailed procedure in auditing? लेखा परीक्षणात तपशील चाचणी प्रक्रियेचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेरीफाइंग द ओपनिंग बॅलन्स, सेकंड टेस्टिंग द ॲक्युरेसी ऑफ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन,
थर्ड, कंपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट विथ इंडस्ट्री बेंचमार्क, अँड फोर्थ, परफॉर्मिंग एनालिटिकल प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टेस्टिंग द ॲक्युरेसी ऑफ रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन, महसुलाची ओळख अचूकतेची चाचणी करणे. नेक्स्ट 35, व्हॉट इज द ऑडिटर रोल इन रिव्हिविंग द गोइंग कन्सर्न ॲझम्पशन. सतत व्यवसाय धोरणाचे पुनरावलोकन करताना लेखापरीक्षकाची भूमिका काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू एक्सेस वेदर कंपनी कॅन कंटिन्यू इट्स ऑपरेशन इज पॉसिबल फ्युचर. सेकंड, टू व्हेरीफाय इट द कंपनी हॅज ॲडिक्वेट कॅश फ्लो टू कंटिन्यू ऑपरेशन. थर्ड, टू चेक इफ कंपनी इज फेसिंग इन्सॉल्वन्सी इश्यू, अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. कंपनी भविष्यातील काही कालावधीपर्यंत आपली कार्य सुरू ठेवू शकेल का हे मूल्यांकन करणे. सेकंड, कंपनीकडे कार्य सुरू ठेवण्यासाठी पुरेशी रोख फ्लो आहे का हे पडताळणे. आणि थर्ड, कंपनीला दिवाळीखोरीचे कोणतेही मुद्दे आहेत का हे तपासणे. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 36, विच ऑडिट प्रोसिजर इज यूज टू टेस्ट द एक्झिस्टन्स ऑफ असेट. कोणती लेखापरीक्षण प्रक्रिया मालमत्तेचे अस्तित्व तपासण्यासाठी वापरली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फिजिकल इन्स्पेक्शन. सेकंड, कन्फर्मेशन फ्रॉम थर्ड पार्टीज. थर्ड, रिव्हिविंग ट्रान्झॅक्शन डॉक्युमेंटेशन. ऑल ऑफ द अबोव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे. फिजिकल इन्स्पेक्शन, तिसऱ्या पक्षाकडून पुष्टी, व्यवहाराची कागदपत्रांची लोकलोकन, म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 37, व्हॉट इज द पर्पज ऑफ परफॉर्मिंग अन ऑडिट ऑफ अकाउंट्स पेएबल. खात्यातील देय लेखापरीक्षण करण्याचा उद्दिष्ट काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, to confirm that company own money to vendor. Second, to ensure that liability are accurately recorded. Third, to test for completeness of obligation. The answer आहे all of the above. means कंपनीने विक्रेत्यांचा पैसे देणे आहे की पुष्टी करणे. सेकंड, कर्ज अचूकपणे नोंदवली आहेत की नाही याची खात्री करणे. आणि थर्ड, कर्तव्यातील पूर्णतेसाठी चाचणी करणे. नेक्स्ट 38, in an audit which of the following is an example of compliance procedure. लेखा परीक्षणात खालीलपैकी कोणते पालन प्रक्रिया आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिव्हिंग कॉन्ट्रॅक्ट टर्म. सेकंड, व्हेरीफाइंग अकाउंटिंग रेकॉर्ड विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट. थर्ड, एक्सेसिंग मॅनेजमेंट रिस्क असेसमेंट प्रोसेस. अँड फोर्थ, टेस्टिंग द कंपनी इंटरनल कंट्रोल. करेक्ट आन्सर आहे सेकंड, व्हेरीफाइंग अकाउंटिंग रेकॉर्ड विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट. लेखा नोंदणीच्या आधारभूत कागदपत्रांसह पडताळणी करणे. नेक्स्ट 39, what should an auditor do if they identify a material mismanagement in financial statement. लेखा परीक्षकाने वित्तीय स्टेटमेंटमध्ये महत्वाची चूक ओळखण्यास काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इग्नोर द मिसस्टेटमेंट अँड अप्रूव्ह फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, रिपोर्ट द मिसस्टेटमेंट टू मॅनेज अँड रिकमेंडेड करेक्टिव्ह ॲक्शन. Third, adjust the financial statement without informing the client. And fourth, stop the audit in immediate. Correct answer आहे second, adjust the financial statement without informing the client. Sorry, second option आहे report the misstatement to management and recommended corrective action. चूक व्यवस्थापनाला रिपोर्ट करा आणि सुधारात्मक कृतीची शिफारस करा. नेक्स्ट 40, which of the following best describe an audit procedure that test transaction for compliance with legal law and regulation. खालीलपैकी कोणते लेखापरीक्षण प्रक्रिया कायदे आणि नियमांसह व्यवहाराची चाचणी करण्याचे सर्वोत्तम वर्णन करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, सबस्टेंटिव्ह टेस्टिंग. सेकंड, कंट्रोल टेस्टिंग. थर्ड, कंपायलन्स टेस्टिंग. अँड फोर्थ, एनालिटिकल टेस्टिंग. करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंपायलन्स टेस्टिंग, पालन चाचणी. नेक्स्ट 41, what does the term audit risk refers to in financial statement auditing. वित्तीय स्टेटमेंट लेखापरीक्षणात ऑडिट धोका हा शब्द काय सूचित करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द रिस्क ऑफ नॉट डिटेक्टिंग अ मटेरियल मिसस्टेटमेंट. सेकंड, द रिस्क ऑफ ऑल इनकरेक्ट ओपिनियन बिंग इश्यू. थर्ड, द रिस्क ऑफ फ्रॉड इन फायनान्शियल स्टेटमेंट. अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑल ऑफ द अबोव. मीन्स महत्वाच्या चुकांची ओळख न होण्याचा धोका. सेकंड, चुकीची मत जारी करण्याचा धोका. आणि वित्तीय स्टेटमेंटमध्ये फसवणुकीचा धोका. म्हणून आन्सर आहे वरील सर्व.
नेक्स्ट 42, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्टिंग इंटरनल कंट्रोल ड्युरिंग अन ऑडिट. लेखा परीक्षणादरम्यान अंतर्गत नियंत्रणाची चाचणी करण्याचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू एक्सेस द इफेक्टिव्हनेस ऑफ कंपनी कंट्रोल सिस्टीम. सेकंड, टू डिटेक्ट फ्रॉड. थर्ड, टू व्हेरीफाय द कंपनी फायनान्शियल स्टेटमेंट. अँड फोर्थ, टू एन्श्योर कंपायलन्स विथ लॉ. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, टू एक्सेस द इफेक्टिव्हनेस ऑफ कंपनी कंट्रोल सिस्टम. कंपनीच्या नियंत्रण प्रणालीची कार्यक्षमता मूल्यांकन करणे. नेक्स्ट 43, when auditing a company income statement, which of the following would be concern for auditor. कंपनीच्या नफ्याच्या आणि तोट्याच्या स्टेटमेंट लेखापरीक्षण करताना खालीलपैकी कोणती गोष्ट लेखापरीक्षणासाठी चिंता निर्माण करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओव्हर स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू. सेकंड, अंडर स्टेटमेंट ऑफ एक्सपेन्सेस. थर्ड, फेल्युअर टू रिकॉग्नाइज ऑल लायबिलिटी. अँड ऑल ऑफ द बोथ. आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स महसुलाचे अतिरिक्त दाखवणे, सेकंड खर्चाचे कमी दाखवणे आणि सर्व देणी व न ओळखणे. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 44, व्हॉट इज द पर्पज ऑफ परफॉर्मिंग अ सबस्टॅन्टिव्ह अनालिटिकल प्रोसिजर इन ऑडिटिंग. लेखा परीक्षणात तथ्यात्मक विश्लेषणात्मक प्रक्रिया करण्याचा उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू व्हेरीफाय द ॲक्युरेसी ऑफ रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन. सेकंड, टू एक्सेस द रिझनेबलनेस ऑफ फायनान्शियल डेटा. Third, to detect error or fraud. And fourth, to access internal control effectiveness. The correct answer is second, to access the reasonableness of financial data. वित्तीय डेटाची तर्कशुद्धता मूल्यांकन करणे. Next 45, which of the following is example of test of control in an audit. लेखा परीक्षणात नियंत्रणाची चाचणी करण्याचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रिव्हिविंग द बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. Second, verifying the existing of asset. Third, testing the company password policy. And fourth, comparing financial ratio. The correct answer is third, testing the company password policy. कंपनीच्या पासवर्ड धोरणांची चाचणी करणे. Next 46, what is the key focus of auditor when reviewing the disclosure of contingent liabilities. लेखा परीक्षणाच्या दृष्टिकोनातून संभाव्य देणी प्रकटीकरण पुनरावलोकन करताना मुख्य लक्ष काय असावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू एन्श्योर दॅट लायबिलिटी आर ॲक्युरेटली रिपोर्टेड. सेकंड, टू एक्सेस द लाईकलायहुड ऑफ लायबिलिटी मटेरियलायझिंग. थर्ड, टू व्हेरीफाईंग द टायमिंग ऑफ लायबिलिटी. अँड फोर्थ, टू चेक इफ लायबिलिटी इज प्रॉपरली क्लासिफाईड. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू एक्सेस द लाईकलायहुड ऑफ लायबिलिटी मटेरियलायझिंग. देणी प्रत्यक्षात येण्याची शक्यता मूल्यांकन करणे. नेक्स्ट 47, which audit procedure is used to verify the accuracy of inventory valuation. इन्व्हेंटरी मूल्यांकनाची अचूकता पडताळण्यासाठी कोणती लेखा परीक्षण प्रक्रिया वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ इन्व्हेंटरी. सेकंड, रिव्हिविंग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ. थर्ड, टेस्टिंग द कॅल्क्युलेशन ऑफ युनिट कॉस्ट. ऑल ऑफ द. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स इन्व्हेंटरीचे शारीरिक पडताळणी मीन्स फिजिकल एव्हिडन्स. थर्ड, इन्व्हेंटरी टर्नओव्हर गुणोत्तर पुनरावलोकन आणि युनिटच्या किमतीत गणनेची चाचणी. नेक्स्ट 48, इन अन ऑडिट व्हॉट डज द टर्म मटेरियलिटी रेफर्स टू. लेखा परीक्षणात महत्व हा शब्द का सूचित करतो? तर बघा ऑप्शन आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ आयटम इन द फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, द साइज ऑफ एन एरर और ओमिशन दॅट वुड अफेक्ट द डिसिजन ऑफ युजर ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट. And third, the cost of auditing. And fourth, the relevance of financial statement to stakeholder. The correct answer is second, the size of an error or omission that would affect the decision of user of the financial statement. त्रुटी किंवा गहाण असलेल्या घटकाचे आकार जे वित्तीय स्टेटमेंटचा वापर करताना निर्णयावर प्रभाव टाकू शकेल. नेक्स्ट 49, which of the following is not a procedure for testing the accuracy of financial statement. खालीलपैकी कोणती वित्तीय स्टेटमेंटच्या अचूकतेची चाचणी करण्याची प्रक्रिया नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ट्रेसिंग ट्रान्झॅक्शन टू सोर्स डॉक्युमेंट. सेकंड, कन्फर्मिंग बॅलन्स विथ थर्ड पार्टीज. थर्ड, रिव्हिविंग इंटरनल ऑडिट रिपोर्ट. अँड फोर्थ, परफॉर्मिंग रेशिओ अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिव्हिविंग इंटरनल ऑडिट रिपोर्ट. अंतर्गत लेखा परीक्षण अहवालांचे पुनरावलोकन. ठीक आहे. नेक्स्ट 50, what is the purpose of obtaining management representation during an audit.
लेखापरीक्षण दरम्यान व्यवस्थापनाच्या प्रतिकृती प्राप्त करण्याचं उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू ऑब्टेन एव्हिडन्स रिगार्डिंग द ॲक्युरसी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, टू कन्फर्म दॅट मॅनेजमेंट हॅज फुलफिल इट्स रिस्पॉन्सिबिलिटी. थर्ड, टू एक्सेस द कंपनी इंटरनल कंट्रोल सिस्टीम. अँड फोर्थ, टू इव्हॅल्युएट द कंपनी रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, टू कन्फर्म दॅट मॅनेजमेंट हॅड फुलफिल इट्स रिस्पॉन्सिबिलिटी. व्यवस्थापनाने आपली जबाबदारी पार केली आहे याची पुष्टी करणे. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो नेक्स्ट व्हिडिओ 6th युनिट आहे आपला ऑडिट डॉक्युमेंटेशनचा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंगची PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, जेणेकरून तिथे तुम्हाला पूर्ण PDF मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.